नमस्कार, डिलियम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही लच्छा पराठा बनवणार आहोत। त्यासाठी आम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतले आहे। मैद्याच्या पिठापासून पण बनवतात, पण आम्ही गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत। चला हे चाळून घेऊया। गव्हाचं पीठ घरचंच बनवलेलं आहे। 1.5-2 कप पीठ घ्या। आपल्याला जेवढं चपात्या किंवा पराठा बनवायला आवश्यकता असेल तेवढं, आणि हे पीठ चाळून घ्या। मैदा खाण्यापेक्षा गव्हाच्या पिठाचा पराठा नेहमी चांगलाच असतो, कारण का मैदा जरा चिवट असतो, पण गव्हाचं पीठ हेल्दी आणि चांगलं असतं। पीठ चाळून झालेलं आहे। आपण यावरती जरा मीठ टाकूया। चवीनुसार मीठ आम्ही ह्या पिठामध्ये शिवरलं आहे। चांगलं असं थोडं थोडं पाणी वापरून मळायला घेऊया। पीठ मळून घ्यायचं आहे, ते पण घट्ट असं मळून घ्यायचं आहे। लेअर वाला लच्छा पराठा आपण बनवू। पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे। जरा तुपाची धार अशी पिठाला वरून लावलं। पीठ मळून झाले, 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 2 मिनिटं झाली आहेत, झाकण उघडूया। 2 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं। एक एक गोळा बनवून आपण पराठा बनवायला सुरुवात करूया। चला, छोटासा तुकडा आपण या पिठाचा काढून घेऊया। चला, हा बघा, एवढासा तुकडा घ्यायचा। हे पातीवाला पराठा बनवायला सुरुवात करूया। अशा प्रकारे एक पिठाचा गोळा घ्या। या सुक्या पिठामध्ये जरा सुकं पीठ लावून घ्या, म्हणजे चपाती बनवतात त्याच प्रोसेसमध्ये बनवायचं आहे। आणि मग ह्या लाटून घ्या, चपाती सारखं लाटून घ्यायचं आहे। चला, लाटून घ्यायचं छान असं। पाहू शकता, संपूर्ण ही चपाती सारखीच लाटून घ्यायची आहे। आपण यावरती 1 चमचा तूप टाकूया। वितळलेलं तूप असेल तरी चालेल, हाताच्या साहाय्याने तूप लावून घ्यायचं चपातीला। हे पहा, चपातीला तूप लावून झालेलं आहे। पण आम्ही गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा बनवतोय, कारण का गव्हाचं पीठ नेहमी चांगलंच असतं। मैदा जास्त खाऊ नये, पण गव्हाचं पीठ कसं हेल्दी असतं। वरसून सुकं पीठ शिवरायचं। तेलाचा वापर आम्ही का करत नाहीये, तेलाचा वापर केला ना तर पित्त खवळण्याची शक्यता असते। म्हणून आपण एक काम करूया, पीठ शिवरून घेतलेलं आहे, ते जरा जरा हाताने पसरवून घेऊया। आपण लच्छा पराठ्याची लच्छा म्हणजे पाती बनवूया। बघा कशा प्रकारे प्रेस करायचं ते बघा। अशा प्रकारे याची टेक्निक आहे लच्छा पराठा बनवण्याची। चौकोनी लाटून चौकोनी पद्धतीने करायचे तर चौकोनी करू शकता, पण ही जी पद्धत आहे ना लच्छा पराठा बनवण्याची, एकदम सोपी पद्धत आहे। बघा, तुम्हाला जर आवडलं तर बनवा अशा पद्धतीने। स्टार्टिंग पॉइंट आणि लास्टचा पॉइंट चांगला असं चिकटवून घ्यायचा। जरा लांबट करायचं। अशा प्रकारे मग हे गोल 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 फिरवायचं आहे। हे बघा, बरोबर बरोबर गोल गोल फिरव। असं हे जे आपल्याला लच्छा पराठाचे जे आपण बनवतोय ना, गोल गोल फिरवतोय, ते जे सेपरेट भाग दिसत आहेत ना, त्यालाच लच्छा पराठा असं बोलतात। आणि मग त्याचा लास्टचा पॉईंट असा त्या पिठाच्याच खाली इथे चिकटवला आम्ही, बघितलं, असा चिकटवायचा तरी चालतो। आणि मग हा पीठ लाटायला घ्यायचा, जरा दाबून घ्या वरून, पण सुकं पीठ लावून घ्या अशा प्रकारे। चला, जरा लाटून घेऊया। गव्हाचं पीठ आहे, किनारपट्टीने खरबडीत होईल अशा प्रकारे आम्ही लच्छा पराठा लाटून घेत आहोत। गॅसवरती तवा तापत ठेवायचा आणि इथे पराठा बनवायला सुरुवात करायची, लाटायला सुरुवात करायची। हे जरा जाडसर लाटायचा असतो। आपण हे पाहू शकता, याची लेयर जी गोल 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 दिसत आहे। पराठा चांगल्या प्रकारे बनवून झालेला आहे। आपण या ठिकाणी तवा सुद्धा तापत ठेवलेला आहे। हा लच्छा पराठा आपण तव्यावरती टाकायला हातावरती घेऊया आणि मग गरम तव्यावरती जरा टाकायचा। जरा हे गव्हाचं पीठ आहे, किनारपट्टी अशीच असणार। कलर चेंज झाला का पराठा आहे ना परतून घेऊया, पण एका साईड, ज्या साईडने आपण पराठा टाकलाय ना त्या साईडनीच आपण त्याला चांगलं शेकून घ्यायचंय। गॅस फ्लेम थोडीशी मध्यम ठेवा, आणि रंग चेंज झाला ना तर मग आपण जरा परतून घेऊया। रंग चेंज होत आला, परतून घेऊया। बघा,
किती सुंदर दिसत आहे ना. अशा प्रकारे आपण हा पराठा जरा परतून चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचा आहे. चला मग काविलच्या साहाय्याने आपण हा परतून घेऊया. वाव, खूपच सुंदर याचे पाती दिसत आहे. यावरती आपण एक काम करूया, एक चमचा तूप आहे ना, एक चमचा चांगला असं तूप वरती शिवरून घेऊया. तुपाची धार एक चमचा आम्ही टाकलेली आहे. चला 2 चमचे टाकले. चला 2 चमचे टाकल्यानंतर काविलच्या सहाय्याने छान असं चमकदार लच्छा पराठा आम्ही या ठिकाणी बनवला आहे. तूप आहे ना म्हणून ते जरा बघा. वाव, खूपच छान असं चमकदार आपला लच्छा पराठा आम्ही या ठिकाणी बनवला आहे. गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा. चला दुसऱ्या बाजूने पण परतून घेऊया आणि मग नंतर या दुसऱ्या बाजूला सुद्धा 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि शेकून घ्यायचं आहे आणि पसरवायचे तूप छान असं. बघा मी जवळून दाखवतो. बघा लेयर दाखव. लेयर ही बघा, ही लेयर आहे दिसते, ही लेयर आहे. ही लेयर हा बनला गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा. चला डिश मध्ये काढून घेऊया. असाच बनतो लच्छा पराठा गव्हाच्या पिठाचा. डिश मध्ये काढून घेऊया. बघा वाव, खूपच सुंदर बनला आहे लच्छा पराठा, म्हणजे पातीवाला पराठा. किती लेयर. वाव, ही बघा. दुसरा पण पराठा आम्ही या तव्यावरती बनवण्यासाठी टाकलेला आहे. या लच्छा पराठ्याची पाती दाखवतो मी आपल्याला. बघू पाती दाखव. सांग. हे बघा, या पाती दिसतायत. जरा पराठा आहे ना, हा बघा पाती दिसणं म्हणजे ह्या बघा, यालाच या पाती अशा वेगवेगळ्या झालेल्या दिसतात ना, यालाच लच्छा पराठा, पातीवाला पराठा असं म्हणतात. तर हे टाकलेला पराठा चांगल्या प्रकारे आपण एका साईडने भाजून घ्यायचा आणि मग दुसऱ्या बाजूने पण परतून घ्यायचा पराठा. याच्यावरती 1-2 चमचे तूप आपण टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे तूप पसरवून घ्या. छान असं बनला आहे लच्छा पराठा. चांगला असा चमकदार असा लच्छा पराठा आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे. हा लच्छा पराठा बघा, किती पातीदार लच्छेदार पराठा आम्ही या ठिकाणी बनवला दिसतोय. अशा प्रकारे लच्छा पराठा बनवायचा. मध्ये काढून घेऊया. मगाच्या डिश मध्ये काढून घेतला आहे लच्छा पराठा. जरा वरून ना तूप शिवरून घ्या. अशा प्रकारे वरतून तूप जरा लावून घेतलं ना का खूप छान लागणार लच्छा पराठा. छान अशी शाईन आली आहे ना तुपाला, पराठ्याला. अशा प्रकारे आम्ही लच्छा पराठा बनवला. चला आपण हा लच्छा पराठा टोमॅटो सॉस बरोबर खायला टोमॅटो सॉस पण या ठिकाणी ठेवला आहे. हा बघा, मी तुम्हाला हा लच्छा पराठा जरा तोडून दाखवतो कसा झाला आहे. हा बघ असा दाखव. हा बघा. चला असा लच्छा पराठा होतो. चला ठेव. एक जरासा अशा प्रकारे लच्छा पराठा बनवा आणि जरासा आहे ना असा तुकडा घ्यायचा आणि ह्याच्या बरोबर असं खायला घ्यायचं. ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर घरी नक्की करून पहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.